नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. छान आजचा आनंदाचा दिवस सुखाचा तुम्हाला जाऊ खूप दे छान हे स्वामींच्या प्रार्थना करते, आनंदाचा आणि जाओ आजच्या हीच नवीन व्हिडिओला स्वामींच्या सुरुवात प्रार्थना करते आणि आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला पहा विविध असे महत्त्व असते. महत्त्व हे प्राप्त झालेले असते. अशाच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. या अमावस्यानंतर आषाढ महिना लगेच चालू होत असतो, हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पितरांची पूजा करण्यासाठी अमावस्या तिथी जी असते ही खूप खास मानली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील आपण म्हणत असतो. त्यानुसार आज 5 जुलै 2024 वार शुक्रवार आलेला आहे, ज्येष्ठ अमावस्या. तर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची सेवा उपासनासाठी तसेच पितरांना संतुष्ट करण्यासाठी अनेक सेवा उपासना ह्या केल्या जातात. तर असाच एक उपाय आपण आज पाहणार आहोत. उपायामध्ये आज आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आईने ही एक वस्तू मुलांवरून उतरवून टाकायची आहे. ही वस्तू मुलांवर उतरून टाकल्यामुळे मुलांचे जे काही दोष आहेत, ज्या काही मुलांवरती अडचणी आहेत, विघ्न आहेत, ते सर्व दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची भरभरून प्रगती होणार आहे. अशा प्रकारचा अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तो अमावस्येच्या दिवशी आईने मुलांसाठी करायचा आहे. पहा, मुलांवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि नंतर ती वस्तू तुम्हाला काय करायचं आहे याविषयीची सर्व जे काही माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पहा, तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरांचे जे काही आपल्यावर पितृदोषाचे दुष्परिणाम असतात ते कमी होतात. याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नदीला जाऊन स्नान करणे, गाईला तसेच कुत्र्यांना अन्न खाऊ घालणे, असे काही उपाय केल्यामुळे, अन्न खाऊ घातल्यामुळे जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होत असतात. हा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे, आपल्या मुलींसाठी करायचा आहे. मुलं असतील, मुली असतील तर प्रत्येकासाठी हा उपाय आपल्याला करता येणार आहे. तुमची मुलं कॉलेजमध्ये जाणारी असतील, 5 वर्षाच्या वरील मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. लहान मुलांसाठी उपाय हे वेगळे असतात, त्यामुळे एकदम 5 वर्षाच्या खालच्या मुलांना तुम्हाला हा उपाय करायचा नाही. त्यांच्यासाठी नजर दोष काढण्यासाठी वेगळे काही उपाय असतात. त्यांना फक्त आईच्या पदराने जरी तुम्ही त्यांची दृष्ट काढली तरी त्यांची जी काही नजर लागलेली आहे ती निघून जात असते. त्यामुळे लहान मुलांसाठी हा उपाय करू नये. जर पहा आपल्या घरातील मुलामुलींना काही नजर दोष झालेले असतील किंवा त्यांना काही पितरांचा त्रास होत असेल, पितृदोष झालेला असेल आणि त्याचे परिणाम हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत होत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात. जर आपल्या हातून पितरांची सेवा घडलेली नसेल तर त्यांचा त्रास हा पितृदोषाला आपल्याला सामना करावा लागत असतो. पहा, आणि म्हणून आपल्याला जे ही कार्य करतो त्या कार्यांमध्ये आपल्याला सतत अपयश येत असते. मुलं खूप कष्ट करतात, मेहनत करतात, अभ्यास करतात, पण त्यांना नशिबाची साथ मिळत नाही, त्यांची प्रगती होत नाही. कुठे ना कुठे त्यांना कारणीभूत असे जे काही दोष असतात ते असतात. अभ्यासामध्ये मुलं खूप हुशार असतात, मुलं खूप अभ्यास करत असतात, पण अचानकपणे त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही, शाळेत जावं असं वाटत नाही. आणि जे उत्तीर्ण झालेली मुलं असतात त्यांना मनाजोगं करिअर मिळत नाही, नोकरी व्यवसाय अशा ठिकाणी त्यांची प्रगती व्हावी. पण बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्या मुलांना नजर लावत असतो. नजर दोष बऱ्याचदा लवकरात लवकर आईवडिलांचे देखील लागतात.
तसेच आपल्या जवळच्या लोकांचेही लागतात. तसेच आपले कोणी शत्रू असतील तर त्यांचीही नजर खूप लवकर लागते पहा. आणि ते लावत असतात की पहा तुमची मुलं खूप हुशार आहेत आणि त्याचा परिणाम देखील आपल्या मुलांच्या आयुष्यावर होत असतो. म्हणूनच या समस्येचा सामना करावा लागतो. याशिवाय तुम्हाला पितरांची सेवा घडलेली नसेल, तुमच्या हातून घडलेली नसेल किंवा पूर्वजांच्या हातून घडलेली नसेल तरी आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो. जर पूर्वजांच्या हातून सेवा घडलेली नसेल तर त्याचा सुद्धा परिणाम हा आपल्या मुलांच्या आयुष्यावर होत असतो. म्हणूनच अशा प्रकारच्या अडचणी, समस्या सामना आपल्या आयुष्यामध्ये करावा लागतो. जर आपल्या मुलांना जर पितृदोष असेल, ते मुलं सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांचं कशातही मन लागत नाही, उद्धटपणाने घरातल्या लोकांसोबत उद्धटपणाने वागतात आणि बऱ्याचदा मुले बाहेरगावी शिकायला असतील तिथे एखाद्याला काहीतरी व्यसन जडतं पहा आणि ते कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने जाते आणि तिथेच त्याची प्रगतीही खुंटते. अशा सर्व दोषांतून, समस्येतून, अडचणीतून मुक्तता व्हावी यासाठी आज अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक प्रभावशाली उपाय करायचा आहे. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी पहा. तर सांगितल्याप्रमाणे शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या मुलांपर्यंत मुलं आणि मुलांना दोघांनाही हा उपाय तुम्ही करू शकता. हा जो उपाय आहे तो आपल्याला मोठ्या मुलामुलींसाठी करायचा आहे. ज्यांना नजर दोष झालेले आहे, त्यांची प्रगती खुंटलेली आहे, कुठेतरी त्यांची प्रगती थांबलेली आहे, त्या मुलींसाठी हा उपाय करायचा आहे. आता यामध्ये प्रश्न येईल की आमची मुलं बाहेरगावी आहेत, हॉस्टेलवर आहेत, परदेशामध्ये शिकायला गेलेली आहेत, तर मग आम्ही हा उपाय कसा करायचा? तर पहा, तुम्ही हा उपाय करत असताना तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही एक फोटो घ्यायचा आहे मुलांचा किंवा तुम्ही एक व्हिडिओ कॉलिंग करा मुलांना आणि हा उपाय अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला आज ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागण्यापासून ते रात्री 11पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. पण ज्यांना शक्य होईल त्यांनी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करणे अतिउत्तम राहील. कारण असं आहे की देवी लक्ष्मीच्या आगमनाची ती वेळ असते आणि लक्ष्मी आपल्या घरातून जाते. म्हणजेच जी ही नकारात्मकता आहे, जे ही मुले दोष लागलेले आहेत ते यावेळेस आपण काढून टाकू शकतो. पण अगदी प्रत्येकालाच यावेळेस करणे शक्य होत नाही. बरेच जण जॉब वगैरे करतात तर त्यांनी लेट केला तरी चालणार आहे. तुम्हाला 11 वाजेपर्यंत हा उपाय कधीही तुम्ही करू शकता. त्या उपायासाठी सगळ्यात आधी तुम्हाला देवघरासमोर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. कुठलीही सेवा उपासना हे करत असताना पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच अग्नीचे साक्षीने आपल्याला कुठलीही उपाय सेवा ही करायच्या असतात. त्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आज अमावस्या असल्याने तुळशी समोर आवर्जून तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तिथेही धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. आणि नंतर पहा, आता हा जो उपाय आहे तुम्ही देवघरासमोर बसून केला तरीही चालेल किंवा तुम्ही इतर कुठेही हॉलमध्ये असू द्या, दुसरीकडे कुठेही बसून केला तरी चालू शकतो पहा. तर पहा, हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक जमिनीवरती आसन टाकून घ्यायचं आहे. कुठलीही सेवा करत असताना आसनावरती बसूनच करायची आहे. कारण की आसन टाकल्याने, आसन जर तुम्ही टाकलं नाही तर ती जी सेवा आहे पृथ्वीला समर्पित होत असते पहा. म्हणूनच आपल्याला आसन किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला मुलांना बसवायचे पहा. दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. दक्षिण दिशा सोडून मुलांचे तोंड कुठल्याही दिशेला केले तरीही चालणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मुलांना बसवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला काही वस्तू या उपायासाठी घ्यायच्या आहेत. तुमचे एकापेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. एकाच वस्तूने त्यांची
दृश्य तुम्हाला काढायची नाही, नजर काढायची नाही. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्या आहेत. तर पहा, तुम्ही जर हा उपाय मुलींसाठी करत असाल तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे की मुलीला मासिक धर्म आलेला नसावा किंवा अशा वेळी आईलासुद्धा मासिक धर्म आलेला नसावा. आईला मासिक धर्म असेल तर त्यावेळेस घरातील थोर व्यक्तींनी म्हणजेच आजी असू द्या, वडील असू द्या, काकू, मावशी, मामी यापैकी कुणीही हा उपाय केला तरी चालणार आहे. या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे. त्यातील सर्वात पहिली वस्तू आपल्याला जी घ्यायची आहे ती म्हणजे चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. देवी लक्ष्मीचा भाव म्हणजे खडे मीठ आहे. खडे मीठ आपल्या मुलांभोवती असलेल्या नकारात्मकता संपूर्णपणे घालवण्याचे काम करत असतो. अत्यंत प्रभावशाली हे खडे मीठ आहे नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी. पहा, आपल्याला चिमूटभर खडे मीठ एका प्लेटमध्ये घ्यायची. एक प्लेट घ्या तुम्ही, त्यात हे सर्व साहित्य घ्या. सर्व साहित्य आपल्याला त्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे. पहिल्या खडे मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या अख्ख्या असाव्यात, त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या आणि अखंड देठासहित त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे. आणि तिसरी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. आणि पिवळी मोहरीमध्ये सुद्धा खूप नजर दोष काढण्याचे खूप असे हे असतात. त्यामुळे तुम्हाला ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुमच्याकडे जी काही मोहरी असेल काळी स्वयंपाकघरामध्ये ती तुम्ही घेतली तरी चालेल. या तिन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि मुलांवरून तिन्ही वस्तू तुम्हाला 7 वेळा अँटी क्लॉकवाईज ह्या उतरवायच्या आहेत. मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत गोल आकार अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ह्या फिरवायच्या आहेत. आणि ह्या वस्तू उतरून घेत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र जो म्हणजे इष्टमिष्ट भूताखेताची आणि आल्या गेलाची पारुषा केराची नजर चुलीत जाऊ दे असा तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ते तुमच्या घरातील चूल असेल तर चुलीमध्ये तुम्हाला विस्तवावर ह्या वस्तू सर्व टाकायच्यात. जर तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही ह्या उपाय करण्याच्या अगोदरच एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये एखादी गौरी टाका आणि ती त्यांना प्रज्वलित करून ठेवा आणि मग त्याच्यावरती टाका. आणि हे बी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही भीमसेनी कापूर जो असेल तो प्रज्वलित करा. आणि ह्या वस्तू ज्या आहेत आपण ज्या उतरलेल्या मुलांवरती त्या वस्तू तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तर पहा, या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर जर ठसका आला नाही तर तुम्हाला समजायचे की मुलांना तुमच्या नजर लागलेली होती, नजर दोष लागलेले होते. पण तुम्हाला मिरचीचा जर ठसका आला तर समजायचं आहे की हा मुलांना नजर लागलेली नव्हती. पहा, मिरचीचा ठसका उठला नाही तर याचा अर्थ मुलांना नजर झालेली होती. ती सर्व नजर जी आहे ते या उपायामुळे निघून जाणार आहे. अशाच प्रकारे तुमच्या दुसऱ्या मुलालाही बसवायचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा सेम तुम्हाला प्रोसिजर फॉलो करायची आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. अशाच पद्धतीने 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. आणि तुमची मुले जर बाहेरगावी शिकण्यासाठी व्यवसायासाठी निमित्ताने बाहेर देशात असतील तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय कसा करता येईल पहा. या उपायासाठी तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुमच्याकडे जर मुलांचा फोटो असेल तर त्या फोटो समोर ठेवायचा आहे. आणि मुलांवरून अशाच प्रकारे ह्या वस्तू तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत अँटी क्लॉकवाईज. डोक्यापासून पायापर्यंत असं आपल्याला उतरून घ्यायचं आहे. उतरून घेत असताना मंत्र बोलायचा. त्यानंतर तुम्हाला सर्व वस्तू या ज्या आहेत ते जे काही तुम्ही चुलीत टाका किंवा त्या मातीच्या भांड्यामध्ये जाळून टाकायचे आहे. अशा पद्धतीने मुलांवरून तुम्ही ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहेत. त्याचसोबत स्वतःचा मासिक धर्म असेल यावेळेस हा उपाय तुमच्या घरातील थोर व्यक्तींनी केला तरी चालणार आहे. पहा, व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांचरणी रुजू करते आणि नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.